चला, स्वागत आहे तुमचं आपल्या 75 धड्याच्या सिरीजमध्ये. आज आपण 5वा धडा पाहणार आहोत. तो म्हणजे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम 1969. तर याच्यामध्ये आपण पाहूत जन्म व मृत्यू नोंदणी सुधारणा कायदा 2023. आधी तो 1969चा होता आणि त्याच्यामध्ये ना 2023ला सुधारणा करण्यात आली. तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत वन लाईनर स्वरूपामध्ये. तर पहा, नंबर 1, हा कायदा जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 मध्ये सुधारणा करण्यासाठी लागू केला. दुसरा मुद्दा, नोंदणी पद्धत डिजिटल स्वरूपात व केंद्रीकृत डेटाबेस पद्धतीने तयार होणार. तिसरा, जन्म प्रमाणपत्र अनिवार्य व एकमेव दस्तऐवज जे शिक्षण, मतदार यादी, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आणि नोकरीसाठी महत्त्वाचं ठरणार. चौथं, दत्तक मुलांच्या जन्म प्रमाणपत्रात दत्तक पालकांची नावे नमूद करण्याची तरतूद या 2023च्या कायद्यानुसार आलेली आहे ना. पुढे, उशिरा नोंदणीसाठी जिल्हा उपविभागीय कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी आवश्यक. 6वं उद्दिष्ट काय आहे? खोट्या नोंदणींना आळा घालणे व सेवांचा एक राष्ट्र व एक नोंदणी तत्वावर लाभ करणे. कारण हे खोट्या नोंदण्या म्हणजे कोणत्या माहिती नाही, हे जे रोहिंगे, हे जे बांगलादेशी, हे जे बाहेरून आलेले जे लोक आहेत, या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये उच्छाद मांडला आहे आणि या लोकांना अडॉप्ट करण्यासाठी बाजूला म्हणजे अडॉप्ट करून त्यांना बेकायदेशीर ठरवण्यासाठी या कायद्याची थोडीफार मदत होतच असते. पुढे, जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969. त्याच्यामध्ये भारत सरकारने याच्याबद्दल आपण थोडी माहिती बघणारच आहोत. तर भारत सरकारने त्याला 1 एप्रिल 1970 पासून संपूर्ण देशभरात लागू केलेला हा एक महत्त्वपूर्ण कायदा आहे. या कायद्याचा मुख्य उद्देश म्हणजे काय? तर प्रत्येक नागरिकांना जन्म व मृत्यू यांची अनिवार्य नोंदणी करण्याची गरज आहे म्हणते. तर हा कायदा कधी लागू करण्यात आला? 1 एप्रिल 1970ला हा पूर्ण भारतात लागू करण्यात आला. तर याची उद्दिष्ट काय होती? तर जन्म व मृत्यूची शासकीय नोंदणी सुनिश्चित करणे, लोकसंख्याविषयी आकडेवारी अचूक ठेवणे. कारण भारतामध्ये दर 10 वर्षाला जनगणना होते आणि त्या जनगणनेच्या विश्लेषणासाठी सुद्धा या कायद्याचा आधार घेता येऊ शकतो. त्याच्यानंतर महत्त्वाचं, सार्वजनिक आरोग्य योजना आखणी, धोरण निर्मिती यासाठी योग्य माहिती उपलब्ध करणे ही ठीक आहे. आता याच्यामध्ये 3रा मुद्दा, नोंदणी कालमर्यादा काय आहे? तर जन्म किंवा मृत्यू झाल्यापासून 21 दिवसाच्या आत नोंदणी करणे बंधनकारक असेल. त्याची अधिकारी नियुक्ती काय आहे? प्रत्येक राज्यात जन्म मृत्यू नोंदणीसाठी मुख्य निबंधक चीफ रजिस्टर असेल, जिल्हा स्तरावर रजिस्टर्ड असेल आणि स्थानिक क्षेत्रामध्ये ग्रामपंचायत आणि नगरपालिका. स्थानिक क्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीवर नोंदणी अधिकारी म्हणून ग्रामसेवक बघते काम. ठीक आहे. जन्म झाल्यास पालक व कुटुंबातील प्रमुख, दवाखाना प्रमुख, नोंदणी म्हणजे जबाबदारी कोणाची? मृत्यू झाल्यास तेच मृत्यू प्रमुख, मृत्यूस्थळाचा प्रमुख अधिकारी आणि रुग्णालय प्रमुख. नोंदणी न केल्यास दंड काय असू शकते? तर नोंदणी न केल्यास 50 रुपयापासून ते 1000 पर्यंत दंड आहे. म्हणजे दंडाचं सोडून द्या, पण आपल्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानही होऊ शकते. कायदेशीर आपल्याला काही कागदपत्रे जमवायची असेल तर जन्म मृत्यू नोंदणीशिवाय काहीही शक्य नाही आहे. त्याच्यामुळे हा कायदा महत्त्वपूर्ण आहे. तर खाली जन्म व मृत्यू नोंदणी सुधारणा कायदा 2023 आणि जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 या दोन्हीवर आधारित परीक्षाभिमुख 20 MCQ उत्तर असेल आपण या ठिकाणी कंडक्ट केलेली आहेत, ते बघू. तर जन्म मृत्यू नोंदणी कायदा अधिनियम 20 MCQ. याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1, जन्म व मृत्यू नोंदणी सुधारणा कायदा 2023 कोणत्या मूळ कायद्यात सुधारणा करतो? तर कोणत्या मूळ कायद्यामध्ये सुधारणा करतो बघा, या ठिकाणी आपण मार्क देणार आहोत. तर कोण्या कायद्यामध्ये सुधारणा करतो? तर तो करतो बघा मित्रांनो, जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969च्या कायद्यामध्ये तो सुधारणा करतो. ओके, पुढे पहा. जन्म मृत्यू नोंदणी सुधारणा कायदा 2023 नुसार नोंदणी पद्धत कशी असेल? तर नोंदणी पद्धत ही पर्याय क्रमांक 3 C डिजिटल पद्धतीने असेल. नंबर 3, नवीन सुधारणेनुसार जन्म प्रमाणपत्राचा दर्जा काय आहे? तर अनिवार्य आणि एकमेव दस्तऐवज आहे. पर्याय क्रमांक C. जन्म प्रमाणपत्राचा वापर खालीलपैकी कशासाठी केला जातो? तर तो शिक्षण, पासपोर्ट आणि नोकरी म्हणजे वरीलपैकी 3 भागासाठी केला जातो.
दत्तक मुलांच्या जन्म प्रमाणपत्रात कोणाची नावे नमूद केली जातील, तर ती दत्तक पालकाची नावे नमूद केली जातील. पुढे उशिरा जन्म मृत्यू नोंदणीसाठी कोणाची परवानगी आवश्यक आहे? उशिरा जन्म मृत्यू नोंदणीसाठी दंडाधिकाऱ्याची परवानगी गरजेची आहे. एक राष्ट्र एक नोंदणी हे तत्व कोणत्या कायद्याशी संबंधित आहे? तर ते आहे मित्रांनो जन्म मृत्यू नोंदणी सुधारणा कायदा 2023शी संबंधित आहे. पुढे प्रश्न पुढचा, जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 संपूर्ण भारतात कधी लागू झाला? तर तो 1 एप्रिल 1970ला लागू झाला. जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969चा मुख्य उद्देश काय आहे? तर लोकसंख्येची अनिवार्य नोंदणी आहे. जन्म किंवा मृत्यूची नोंदणी किती दिवसात करणे बंधनकारक आहे? तर 21 दिवसात करणे बंधनकारक आहे. राज्यस्तरावर जन्म मृत्यू नोंदणीसाठी कोण अधिकारी असतो? तर तो मुख्य निबंधक हा अधिकारी असतो. जिल्हा स्तरावर नोंदणी अधिकारी कोण असतो? तर तो जिल्हा स्तरावर निबंधक हा नोंदणी अधिकारी असतो. पुढे स्थानिक क्षेत्रात नोंदणी कोण करतो? तर उपनिबंधक नोंदणी करतो. जन्माची नोंदणी करण्याची जबाबदारी कोणावर आहे? पालक आणि कुटुंब प्रमुखावर आहे. मृत्यूची नोंदणी करण्याची जबाबदारी कोणावर आहे? कुटुंब प्रमुख आणि रुग्णालय प्रमुखावर आहे. वेळेमध्ये नोंदणी न केल्यास काय होते? तर उशिरा नोंदणीसाठी दंड लागतो. पुढे उशिरा नोंदणीसाठी दंडाची रक्कम साधारण किती असू शकते? तर ती असू शकते 50 ते 100 रुपये, 1000 रुपये सॉरी. पुढे जन्म मृत्यू नोंदणीमुळे खालीपैकी कशासाठी मदत होते? तर ती होते सार्वजनिक आरोग्य, धोरण निर्मिती, योजना आखणी आणि वरीलपैकी सर्व. विवाह नोंदणीचा विषय जन्म मृत्यू नोंदणी सुधारणा कायदा 2023 मध्ये समाविष्ट आहे का? तर यस आहे, नाही. ओके. महाराष्ट्र विवाह नोंदणीसाठी कोणता स्वतंत्र कायदा आहे? तर ती आहे 1998चा. तर अशा पद्धतीने जन्म मृत्यू अधिनियम 1969 सुधारित कायदा 2023 याबद्दल आपण सविस्तर आढावा पाहिलेला आहे. धन्यवाद.